ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे निवृत्ति उदारा सुपान देवा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जननी देवांची श्री गुरु चरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरण रघुबर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरव कलेश विकार हे दुख भंजन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार आठ सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे करब मेरा प्रणाम पवन सुत बिनती बिनती बारंबार मस्तकासोदीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगासी उपकार
मस्तक माझा पायावरी आभास एवढंच पाहिजे या वारकरी संतांच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहोत वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जिवंतपणे शेवट कसा अनुभवला संतांनी याचं गोड असं वर्णन करणारा अभंग आहे. तुकोबारांची अनुभूती तुकोबारांनी प्रगट केलेली आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12 वाजेपर्यंत पाहूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या काय गावाचं नाव आहे अकोला नावाच्या गावी गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं कैलासवासी बजरंगांना हरिचंद्र पाटील आगळे आणि या अण्णांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांची 2ही मुलं त्यामध्ये विनोद आणि प्रमोद दादा आणि समस्त आगळे परिवार या 2 मुलांनी मुलींनी नातवंडांनी आपल्या आजोबांचं वडिलांचं या ठिकाणी पूजन मांडलेलं आहे. आणि वडिलांचं वर्षश्राद्ध करत असताना पुण्यस्मरण करत असताना आमच्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी त्यांच्या कष्टातून त्यांच्या संस्कारातून त्यांच्या कृतज्ञतेची प्रगटता उपकाराची कृतज्ञता प्रगट व्हावी हा एक शुद्ध हेतू ठेवून या समस्त आगळे परिवारानं आपल्या वडिलांचं वर्षश्राद्धाचं कीर्तन आयोजित केलेलं आहे. खूप दिवसापासून तसे एक 7-8 महिन्यापासून आमचे उत्तरेश्वर महाराज उभाळे महाराष्ट्राचे एक नामांकित मृदंगाचार्य या भागाची यांच्या माध्यमातून या समस्त आगळे परिवाराने संपर्क केला आणि ही सेवा आमच्या पदरामध्ये लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज येण्याचा योग निर्माण आहे. कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्राचे आवडीचे गायक आमचे कैलास महाराज पवार यांचं अतिशय मोठं नाव आहे ज्यांच्या चाली महाराष्ट्राला वेड लावणारे आहेत. कैलास महाराजांचं आगमन संभाजीनगरवरनं महाराज पाठ निघाले. आम्ही रात्री खानदेशामध्ये तिकडं कंडारीला बरोबरच होतो. रात्री 9 ते 11 करून मी पहाटे 4 वाजता घरी आलो. ते 3-3:30ला गेले आणि पुन्हा पहाटे निघून आम्ही 6 वाजता निघून इकडे प्रवासाला लागलो आणि त्यानिमित्तानं कैलास महाराजांचं आगमन आहे त्यांना वंदन. आपल्या बीड जिल्ह्याचं किंबहुना या खालच्या भागाचं वैभव हरिभक्तपरायण आमचे अभिमान आबा ढाकणे महाराज त्यांचाही गोड आवाज आहे उंच आवाज आहे त्यांनाही वंदन. 2ही मृदंगाचार्य त्याच्यामध्ये अरुण महाराज कदम गुरुजी यांचे पट्ट शिष्य हरिभक्तपरायण ओंकार महाराज अतिशय गोड हात आहे त्यांना वंदन. समोरून आमचे उत्तरेश्वर महाराज ज्यांनी खरं तर या सगळ्या मंडळीला बोलवलेलं आहे ज्यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम उभा राहिला उत्तरेश्वर महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी हरिभक्तपरायण सुनील महाराज आहेत त्यांना वंदन. आपण परिसरातून गावातून आलेली सगळी या भागातली गुणीजन महाराज मंडळी आमचे गुरुजी आहेत जुने आहेत गायक बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी गायलेला आहे. विनेकरी बाबांच्या पासून तर या लातूर जिल्हा अंबाजोगाई तालुका बीड जिल्हा आणि लातूर जिल्ह्याच्या मध्यभागी आपलं गाव आहे. अगदी या सगळ्या गुणीजन टाळकरी गुणीजनांना वंदन. व आपण सगळी सिस्टीम मंडप डेकोरेशन बालदार चोपदार शूटिंग करणारी पेटी वादक आपण सगळी भाविक मंडळी बहुसंख्य मातृवर्ग सगळे सोयरे पै पाहुणे आप्तेष्ट मित्र परिवार या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आमचे बापू साखरे आमचे देशमुख साहेब आमचे देवळ्याचे विठ्ठलराव पवार अशी सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेली आहेत. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. जास्त वेळ घेणार नाही पण कमी वेळात जास्त बोलणार आहे. 12 वाजता थांबणार आहे मी. मला खूप दूर कीर्तन आहे त्यामुळे अगदी 1 तासामध्ये 2 तासाचं कीर्तन मी तुम्हाला देणार. फक्त एक काम करा सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठ्ठल
ज्याचा झाला त्याला मृत्यू झालं बघ बंद आहे. अरे काय रे राजा, का रे असं करतो रे राजा? जन्म ज्याचा झाला त्याला मृत्यू असतो आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्म असतो. जन्माला आलेला व्यक्ती मृत्यूला जातच असतो आणि मृत्यू झालेला जन्म पुन्हा जन्माला येत असतो. उपजेते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया गे. जन्म ज्याचा झाला त्याला मृत्यू असतो आणि मृत्यू झाला की जन्म असतो. अगा कर्मे जे उरावे तय सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. खूप प्रमाण पाठात लिहित आपल्या. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. जन्म ज्याचा झाला त्याला मृत्यू आहेच आणि मृत्यू ज्याचा झाला त्याला पुन्हा जन्म आहे. पाण्याचा हंडा भरायचा आहे म्हटले कशासाठी? रिकामा करायला. रिकामा का करायचा म्हटले पुन्हा भरायला. जन्म झालाय कैलास महाराज, मृत्यू आहेच. मृत्यू झाला की जन्म आहे. मात्र जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळालं ते आयुष्य वायाला नाही घालवायचं. मग आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मिळालेल्या आयुष्यामध्ये भगवत चिंतन करत करत नामस्मरण करत करत तुमचा काळ भगवत चिंतनात नामस्मरणात हरिकथेत गेला. जिवंतपणे शेवट गोड होतो. फार गोड आहे बरे. आपला काळ हरिभजनात गेला पाहिजे. आपला काळ नामस्मरणात गेला पाहिजे. आपला काळ काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा एकांतवाशी काळ सारावा, गंगा स्नाने काळ सारावा, देवाच्या पूजने काळ सारावा, प्रदक्षिणा तुळशीच्या घालता घालता काळ सारावा. आपला काळ भगवत चिंतनात, नामकथेत, हरिस्मरणात, तुळशीच्या प्रदक्षिणेत, ज्ञानेश्वरीच्या वाचनामध्ये, गात्याचे अभंग पाठ करण्यामध्ये गेला पाहिजे. त्याचं कारण काय? तो काळ तुम्हाला तुमचं जीवन समृद्ध बनव. आळंदीला एक वर्षापूर्वी आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना तिचा काळ 108 पारायण करण्यामध्ये घालवला. बाळ गर्भामध्ये होतं आणि आजा वृक्षाच्या खाली माऊलीच्या मंदिरात ती माय माऊली अखंडित आपला काळ फक्त ज्ञानेश्वरी वाचनामध्ये घालवायची. किती पारायण केली? 108. बघा फळ कसं मिळालं. आता त्या आईला बाळ झालं आणि ते बाळ फक्त आणि फक्त 6 वर्षाचं, 8 वर्षाचं, आता 9 वर्षाचं. ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली त्या बाळाची. मुखपाठ आहे. ज्ञानेश्वरी पाठ आहे 9व्या वर्षी. का? त्याच्या आईनं काळ ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवला. आमच्या गावाला एक आई आहे, तिनं प्रदक्षिणा तुळशीला घालताना काळ घालवला. संपूर्ण काम तेवढंच, प्रदक्षिणा करताना तुळशीच्या. तर तिच्या मुलाच्या जन्माला आलं की 1 वर्षानंच हरिपाठ पाठ झाला. म्हणजे का? तुम्ही जसा काळ तुमचा घालवाल तो काळ तुम्हाला फळ देत असतो. आपला असं आपण सगळेजण पापातच काळ घालू.
कोणाचं तरी वाईट करण्यात, बांध करण्यात, काहीतरी पाप, असं नाही झालं पाहिजे. आपला काळ वाईटात गेला की काळ बदला घेतो. ते तुम्ही अर्धी मन ऐकली, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन लेता है तो चमडी उधड़ के लेता है. देऊन पाहतो तुम्हाला, तरुण पण देतो, तुम्हाला सगळं देतो, आणि तुम्ही जर त्याचा दुरुपयोग केला, तुम्ही जर ते पापात घालवलं, मग बदला घेतो बरं का. धृतराष्ट्राला 100 पोरं होती बापू. किती पोरं होती महाराज? 100 पोरं होती. आपण सगळी महाराज मंडळी आहात, सगळी कीर्तनकार आहात. 100 पोराचा बाप होता उत्तरेश्वर महाराज धृतराष्ट्र. 100ची 100 पोरं पापी निघाली बघ. आणि 100च्या 100 पोरांनी केलेलं पाप बापानं सहन केलं. बापानं पोराचं पाप सहन नाही करायचं. बाप कोणता मोठा की जो पोराला व्यवस्थित शिकवतो. बाप कोणता श्रेष्ठ, कोणता बाप श्रेष्ठ की तो बाप मुलाचं चुकलं तर मारायला भीत नाही, पापामध्ये पोराला जाऊ देत नाही. तो खरा बाप. बाप त्याला म्हणतात. बाप कसा असला पाहिजे? बापानं पोराला पापच करू दिलं नाही पाहिजे. बाप येऊस तर पोरानं हातामध्ये पुस्तक घेतलं पाहिजे. हे जुन्या आता या पोरांनी बापाचा कार्यक्रम ठेवला. हे बापाला भिणारी मुलं होती पूर्वी. आता हे पोरं बापाला भीत नाहीत. त्याचा परिणाम पोरं पुत्र स्नेही मोहितो. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं त्याचं. पुत्र स्नेहामध्ये मोहित झाला, इतकं पाप करत गेला. पोरांनी पाप केलं की त्याला सहभाग करायचा. स्वतःची सून दरबारात आणली, माझ्याकडे बघा, तरी पाप थांबवलं नाही. स्वतःच्या सुनेचं वस्त्रहरण करायला ठरलं तरी थांबवलं नाही. परत थांबवणारा सम्राट होता. तो काही एका राज्याचा राजा नव्हता कैलास महाराज, सम्राट होता. सम्राट म्हणेल ते घडत होतं. विश्वाचा मालक सांगायला आला, धृतराष्ट्र महाराज 5 गावं द्या, 5 गावं, भांडण नको. नाही दिली हो महाराज. एवढं पाप केलं, एवढं पाप केलं. ऐका अकोलेकर, पापानं बदला घेतला. 100ची 100 पोरं मेली बघ. 100ची 100 पोरं मेली. ऐका, राज्यातून गादीहून पाय उतार झाला. एका स्वतंत्र रूम मध्ये राहायचा. आणि मग त्याला असं कुत्र्याला आपण जेवण कसं देतो तसं ताट यायचं महाराज त्याला जेवायला. आणि तो जेवायला बसला की खांद्यावर गदा घेऊन भीम यायचा. आणि त्यानं तोंडात घास घातला की एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायची. बघा कसा बदला घेतला काळात. जो राजा आदेश देत होता, जो राजा आदेश देत होता अभिमान महाराज, आबा त्याच्यावर पाळी आली. एक एक पोरगा कसा मेला याची कहाणी ऐकायची पाळी आली. आणि बापाला पोरगा मेल्यावर जे दुःख होतं का ते जगात कुणालाच होत नाही. तसंच झालं. तोंडाजवळचा घास खाली ठेवला, एका अरण्यात निघून गेला. आणि ज्या अरण्यात गेला का त्या अरण्याला वणवा लागला होता, जाळ. त्या जाळामध्ये अडकला. राग झाली महाराज, जळून मेला, जळून. एका काळातला सम्राट त्याचा काळ पापामध्ये घालवतो तर काळ त्याचा बदला घेतो आणि काळ त्याला जाळून टाकतो. ध्यानात ठेवा, पाप कधीच करायचं नाही. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. आपला काळ पापामध्ये घालवायचा. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. मस्सा जोग सारखं नका करू. हैवान बनू नका, शैतान बनू नका. अंगाची कातडी काढावी महाराज, लायटरनी डोळे जाळावे. अरे रे रे, किती वाईट कृत्य आहे महाराज. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. नका दुराचार तुम मत अपनाना, सदाचार तुम अपना ला. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. आपलं जीवन पापामध्ये घालू नका. हे सुंदर कार्यक्रम ठेवला बरं का तुम्ही. जीवन पापामध्ये घालू नका. मग संतांनी आपला काळ भजनामध्ये घालवला. काळ सार्थक केला त्या काळ सार्थक केला त्याने. काळ सार्थक केला त्याने. हरी राम आणि विठ्ठल
काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला म्हणजे काय केलं? पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि मिळालेल्या आयुष्यामध्ये कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी गोरडेश्वर डोंगर सारखं भजन केलं. गायनाचे आपुलिया चंदे गायनाचे बुडे आपुलिया चंदे गायनाचे बुडे आपुलिया चंदे गायनाचे बुडे आपुलिया चंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने गायनाचे बुडे आपुलिया छंदे गायनाचे बुडे आपुलिया छंदे गायनाचे बुडे आपुलिया चंदे गायनाचे बुडे आपुलिया हे आपुलिया पायामध्ये घुंगर घेतले, गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. ऐका ऐका अकोलेकर, कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर सारखे तुकोबाराय नाचून भजन करायला लागले. नित्य भजन गोविंद अखंड खंडे नादी राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैव गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासी. नित्य काळ भजनामध्ये घाल. साधूचं जीवन भजन सोडून नाही मारा. साधू कोण? अखंड भजन, पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना. मग आता नित्य भजन केलं मग भजनाचा परिपाक होतो. काय होतं भजनानं? नामस्मरणानं काय मिळतं? एक नंबर तुम्हाला शरीर जिंकता येतं.
सारखं भजन केलं कामक्रोधावरती विजय मिळवता येतो. कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. बघा बघा, त्या पुण्यामध्ये लोहगाव नावाचं गाव, आणि त्या लोहगावला तुकाराम महाराजांचं ती आजूळ आहे. आणि त्या लोहगावला तुकाराम महाराज महिन्यातून 4-5 कीर्तन करायचे. आणि परिणामी त्या गावातले टाळकरी तयार झाले. एखाद्या गावाला गड असला, फड असला, तर त्या गावातले टाळकरी तयार होतात. आमच्याकडे भगवान गड आहे, नारायण गड आहे, गहिनीनाथ गड आहे. त्यामुळे आमच्याकडं टाळकऱ्याची काही कमी नाही. गडाच्या पायथ्याची आपोआपच तयार होतात. हे संस्कार तयार होतात तिथे. त्याचं ते पिंडच आहे महाराज. म्हणजे एखाद्या वेळेला तुमच्या भागात तरी गायक वादक इकडे विकत आणावे लागतील, पण आमच्या बीड जिल्ह्यात एका फुटावर महाराज आहे, तिकडे काही कमी नाही. त्याचं कारण का, गड फड टाळ आमच्याकडे काही कमी नाही तिकडे. तर तुम्ही बी आमच्या भागातच येतात, तसे लांबचे नाहीत तुम्ही, आमच्या जवळचे आहात. पण तिकडे पारनेर नगरमध्ये तिकडे मग आपले गायक वादक जन्माला येत नाही. तिकडे गड नाही, फड नाही, तिकडे मग आपण विकत न्यायचे इकडून. कारण का, तिकडे बेसूर माल आहे, स्वरातला माल जन्माला येत नाही. स्वरातली माणसं फक्त मराठवाड्यात जन्माला येतात बरं का. स्वरातली माणसं पोरग जन्माला येताना स्वरात रडत येत लावीतच येते ते. कैलास महाराजांची आई जन्माला घालताना ते स्वरात आलं म्हणून ते गायक. अभिमान आबाच्या आईने जन्म स्वरातच, साखरे स्वरातच. मराठवाड्यातलं लेकरू स्वरात असतं, ते त्याला फक्त थोडं शिकवायचं. त्याचं कारण का, आपल्याकडे MIDC नाही, कंपन्या नाही, तेलाच्या फॅक्टऱ्या नाही, पण आपल्याकडं मात्र हे फड गड असल्यामुळं टाळकरी गायक वादक तयार होतात. तुकाराम महाराज कायम लोहगावला असल्यामुळं त्या गावातले 14 टाळकऱ्यातले अर्धे टाळकरी त्या गावचे. पण आता दुर्भाग्य असं आहे की त्या लोहगावला एकही टाळकरी नाही बरं. त्याचं कारण का, तिथं विमानतळ झालं आणि 1 कोटी रुपयाला गुंठा आहे तिथं. आता गुंठा कोटीला म्हणल्यावर कशाला कोण टाळ वाजवलं, गायन भजन कीर्तन ते राहिलं नाही. पण त्या काळात तुकोबारांच्या बरोबर अर्धे टाळकरी त्या गावची. आणि त्याच्यात एक शिवबा महाराज होते कासार, ते अत्यंत तुकोबारांच्या जवळचे. आता आमचा कैलास की नाही, हा लहान असल्यापासून माझ्या गाडीत असायचं. आता मोठा झाला तो, आता खूप कीर्तन आहेत त्यांना. पण पूर्वी माझ्याकडे मी कीर्तनाला चालू, माझ्याकडे बारकी गाडी होती. त्या कैलास महाराजाला मी 100 रुपये द्यायचो बरं का. 100 रुपये लोकांना म्हणायचो द्या 51 रुपये आमच्या महाराजांना. आता त्याला मागणी वाढली त्याची, त्याचा आवाज गोड आहे. माझ्याबरोबर महाराज असायचे. म्हणजे गायक संघ असला ना, कीर्तनाला रंग भरतो बघा. रंग भरे कीर्तनात, ट्रॅक्टर जाऊस तर म्हणतो एवढं बरं का. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत बरं का. ट्रॅक्टर गेलं का, आलं तुमच्या लक्षात बरं. कीर्तनामध्ये रंग कधी भरतो, गायकाने डबल चाली लावल्या, कीर्तनकाराला टाळकऱ्यांनी साथ दिली की कीर्तनकार बोलणारा असावा आणि प्रमाण म्हणणारे टाळकरी असले की कीर्तनाला रंग भरतो. तसं तुकोबारांच्या कीर्तनात चाल म्हणायला ते शिवबा महाराज असायचे कायम प्रमाण म्हणायला. परिणाम काय झाला, जिथं जिथं कीर्तन असेल तुकोबारांचं तिथं ते शिवबा महाराज जायला लागले. त्यांना आनंद वाटायचा चाली म्हणायला, प्रमाण गायला. लोक कौतुक करायचे, काय भजन आहे, काय आवाज आहे. तर हाताच्या फोडाप्रमाणे कैलासला आमच्या अभिमानावर लोक जपतात आता सध्या. का, त्याचं कारण आवाज गोड आहे, प्रमाणाच्या चाली गोड आहेत. उत्तरेश्वर महाराज वाजवतात, ओंकार महाराज वाजवतात, काय गोड वादन आहे, काय गोड आवाज आहे. तुम्ही असं तसं लोक प्रेम करायला लागले. पण झालं असं, तुकाराम महाराजांच्या बरोबर ते शिवबा महाराज कायम राहिल्यामुळं त्यांचं सुद्धा संसारात लक्ष लागा. आणि त्यांच्या बायकोला वाटलं आपला नवरा आता नक्की तुकोबा झाल्याशिवाय राहत नाही, आपला नवरा आता बिघडला. म्हणून त्या बाईनं कपट केलं. ते म्हटले, हो मालक, तुम्हाला जर एवढे तुकाराम महाराज आवडतात तर त्यांना आपल्या घरी घेऊन या, आपण त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण करू. इतका आनंद झाला शिवबा महाराजांना, उड्याच मारायला लागले. काय माझ्या बाईच्या मनात संकल्प आला, म्हटले वा 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 वा, बायको मिळावी तर अशी मिळावी, वा वा वा, काय संकल्प आला. माझ्या गुरुचं दर्शन घ्यायचं, माझ्या गुरुला घरी बोलायचं. आनंदाने गेले. तुकोबार आहे हो तुकाराम महाराज, काय उद्या देऊला कीर्तन, उद्या लोहगावला कीर्तन आहे. हो, माझ्या घरी मुक्काम, माझ्या घरी जेवण. बरं म्हटले. नेमकं कीर्तन झालं आणि तुकोबाराय रात्री शिवबा महाराजांच्या घरी मुक्कामी थांबले. माझ्याकडे बघा बरं. नामस्मरणाच्या काळ चिंतनामध्ये घालवल्यावर, इकडे लक्ष द्या, तुमचा काळ भजनामध्ये गेल्यावर, तुमचा काळ भगवत चिंतनामध्ये गेल्यावर काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. हे केल्यावर काय मिळतं त्याच्यासाठी सांगतोय. आणि ते झाल्यावर कसा शेवट गोड होतो इथं जायचं आपल्याला. ऐका, एकतर भजन केलंय आणि तो काळ भजनामध्ये घालवलाय, आणि त्या काळ भजनाच्या चिंतनानं काय घडलं त्याच्यासाठी कथा आहे. आणि त्याचं उत्तर पुढे मी तुम्हाला पहिल्या चरणात देणार आहे. ऐका कसं मिळतं हे, काय मिळालं. ऐका ऐका.
आणि मग तुकोबराय मुक्कामाला थांबले. आणि कार्तिक महिना असल्यामुळं तुकोबरायांना काकडा करायचा होता. पहाटच तुकोबराय उठले आणि तोपर्यंत बाईनं असं केलं, 3 दगडाची चूल पूर्वीच्या काळातली मांडली, त्याच्यावर तो काळा पाण्याचा हंडा मांडला, त्याला खालून जाळ लावला. इतका जाळ लावला 3-4 तास पाणी तापू दिलं. इतकं जोराचं पाणी तापून दिलं, कडक पाणी तापून दिलं. दगडाचा मजबूत खडा त्या पाण्यामध्ये टाकला तर 2 तुकडे बापू त्या दगडाचे व्हावे इतकं कडक पाणी होऊ दिलं. आणि माझ्या नवऱ्याला तुकोबरायांनी परत कीर्तनाला नेऊ नये म्हणून बाईनं कपट केलं. तुकाराम महाराजांनी आंघोळीला पाणी मागितल्याबरोबर फडक्यानं तसाच तो हंडा धरला. वहिनी आंघोळीला पाणी द्या म्हटल्याबरोबर जसाची तसा तो पाण्याचा हंडा तुकोबराच्या अंगावर बाईनं ओतला. ऐका, दगडाचे 2 तुकडे हवे एवढं गरज पाणी तुकोबरायांच्या अंगा खांद्यावर पडलं. हात वर केला कैलास महाराज आणि देवाला आवाज, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळ माझी काया लागला बनवा, जळ माझी काया लागला बनवा. धाव रे केशवा, धाव रे केशवा, धाव रे केशवा, केशवा केशवा, धाव रे धाव रे, धाव रे धाव रे केशवा. काहीतरी गरम वस्तू माझ्या अंगावर पडली देवा. हात वर केले तुकोबरायांनी, हे भगवंता, हे माय बापा, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, धावरे माझ्या अंगाची लाई लाई होते, मला काहीतरी वाचव रे. उकळतं पाणी बाईनं मागचा पुढचा विचार न करता तुकोबराच्या अंगावरती ओतून दिलंय. कैलास महाराज गातायत, ऐका भाव. धाव रे, धाव रे, धाव रे, धाव रे केशवा, माय बाबा, धाव रे, धाव रे, धाव रे केशवा, माय बाबा, धाव रे. धाव रे केशवा, धाव रे केशवा, माय बाबा, धाव रे केशवा, माय बाबा, धाव रे केशवा, हे केशवा, माय बाबा, जळे माझी काया धाव रे केशवा, माय बापा वो, हे माय बापा. हात वर केले तुकोबरायांनी. येई बो, येई धावनिया, पुरे देवा धाव धाव. येई बो, येई धावनिया, येई हो, येई धावनिया,
गे कोटे कुंडली समाय विश्व व्यापके येई वो येई दावोनिया येई वो येई दावोनिया हात वर करून तुकोबाराय आवाज देतात, ये रे देवा येई वो येई धावून या, विलंब का वाया लावियला कृपाळे, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा. हात वर करून तुकोबारायांनी धावा केला. एवढ्या स्पीडने देव धावला, बाळवेश धारण केला. तुकोबारायांना मिठी मारली देवानं आणि तुकोबारायांच्या अंगाचा सगळा दाह देवानं आपल्या अंगावरती घेतला. माझ्याकडे बघा. आणि तुकोबाराय स्नान करून निघाल्यावर ज्या बाईनं पाणी टाकलं होतं का अंगावर, त्या बाईला म्हटले कल्याण असो तुझ. अय अकोला कथा ऐकली ना. कुणाला म्हटले? ज्या बाईनं गरम पाणी अंगावर टाकलं तिला काय म्हटले? कल्याण असो तुझ. तुकाराम महाराज निघून गेले. पण झालं असं, 1-2 दिवसांनी बाईच्या अंगाची खूप दाह व्हायला, जैशी करणी वैशी भरणी. करायचंच नाही महाराज, कोणाचं वाटोळच बांध कोरायचंच, फेडावंच लागतं महाराज. बाईच्याच अंगाचा दाह व्हायला लागला. इतका व्हायला लागला कुणाला सांगता येईना. नवऱ्याला सांगावं तर काय सांगावं, कशाने व्हायला लागला सांगता येईना. डॉक्टरकडे नेलं, वैद्याकडे नेलं, मलम लावले, सगळे उपाय केले, पण दाह जात नाही. शेवटी सांगावं लागलं, मालक 2-4 दिवसापूर्वी तुकोबाराय मुक्कामाला आले होते ना, तुम्हाला त्यांनी कीर्तनाला नेऊ नये म्हणून मी गरम पाण्याचा हंडा उकळून त्यांच्या अंगावरती टाकला. तेव्हापासूनच माझ्या अंगाचा दाह होतो. एवढे शोभा महाराज रडायला लागले. बाई काय केलंस ग म्हटले. माझ्या गुरुच्या अंगावर पाणी टाकलंस तू एवढं कडक, साधूच्या अंगावर. पापी येतो, निर्दयी येतो, मला माफ करा मालक, पण माझ्याकडून झालंय, आता मला काय केलं पाहिजे. माझ्या अंगाची खूप दाहकता होते, खूप आग होते. ऐका, तुकोबारायांना त्या शोभा कासारणी पत्नीच्या हाताला धरलं, देवला आणलं, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. आणि काही सांगायच्या आधीच तुकाराम महाराज म्हटले, काही करू नका. ज्या ठिकाणी माझ्या अंगावर तुम्ही पाणी टाकलं होतं तिथली माती वली करून तुमच्या अंगाला लावा, तुमच्या अंगाचा दाह निघून जाईल. तिथं भगवंतानं अवतार घेतला होता. मला एवढंच सांगायचं तुम्हाला. हो, विचार न विचारता सुद्धा उपाय सांगितला, म्हणजे क्रोध जिंकला. सोपय. 108 वेळेला माणूस नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. हो, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, माफ केलं त्याला. पुढचं ऐका. ज्ञानोबांची झोळी फाडली विसोबानं, मधुकरी मिळू दिली नाही, खापर मिळू दिलं नाही, इंद्राणीचं स्नान करू दिलं नाही, माऊलीला पाहिलं तर बाटलो म्हणायचे लोक. माफ केलं ज्ञानोबाई. म्हणजे क्रोध जिंकला. काम क्रोध बंदी खानी, डोंगरावर बाई पाठवली, जाई हो तू माते न करी सायास. काम जिंकला म्हणजे कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता. हे कशामुळे झालं? काळ सार्थक केला त्यांनी. त्यांचा काळ भजनामध्ये घालवल्यामुळं काम क्रोधावरती विजय मिळवला. 2 नंबर शरीरावरती विजय, 1 नंबर शरीरावर, 2 नंबर जगावर मिळवलं. आता आम्ही तिरुपतीला गेलो होतो, कैलास महाराज तुम्ही पण गेलते. त्या तिरुपतीला दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यावर त्या तिरुपती देवाच्या गुरुचं स्थान आहे तिथे. तिथं गेल्यावर उत्तरेश्वर महाराज तिथं काही लोक भजन करत होते. भजन म्हणलं की मला आनंद झाला. एवढं लांब भजन चालू आहे आंध्र प्रदेशमध्ये. आम्ही जाऊन ऐकायला लागलो, पण ते आम्हाला कळे ना, कारण ते तेलुगू भाषेत होत. मग ते काही कळे ना त्यांचं काय म्हणतात, काय गातात. ते भजन झाल्यावर आम्ही त्यांना विचारलं, आप क्या गाते हो? त्यांनी सांगितलं, महाराज तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही तेलुगू भाषेत बनवलाय, तोच गातोय आम्ही. म्हणजे आपल्या अभंग परराज्यात, परधर्मात, परसंस्कृतीमध्ये, परदेशामध्ये गेले. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती. अहो, पाकिस्तानची मुसलमान मुलगी त्या जम्मू काश्मीरला माऊलीचं पासायदान गाते. महाराज याच्या पलीकडे किती विश्व जिंकायचं अजून. म्हणजे नामस्मरणाच्या तत्वावर जग जिंकलं, शरीर जिंकलं. आणखीन एक कार्यक्रम केला, जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. काळ जिंकला. काळ जगाला उडवणारा काळ भगवंताचं नामस्मरण करून जिंकता येतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काल काय कैलास बुवा आहे का? काल काय साखरे महाराज आहे का? काल काय कोणी कीर्तनाला आलेला माणूस आहे का? काल त्याला म्हणतात येतो आणि घेऊन जातो. तो म्हणत नाही
या अन्नाची या परिवाराला गरज आहे. तो म्हणत नाही अक्रूर महाराजांची वडील असते तर बरं असतं. तो म्हणत नाही आमक्याचा बाप कसा मारू. तो म्हणत नाही गोपीनाथ मुंडे असतं तर बीड जिल्ह्यात एवढं भांडण झालं नसतं. तो म्हणत नाही विलासराव देशमुख असते तर लातूरचं आणखी चांगलं असतं. तो म्हणत नाही बाळासाहेब ठाकरे असते तर 2-2 शिवसेना झाल्या नसत्या. काळ असा कधी कुणासाठी थांबत नाही. काळन विचारी घाट, काळन विचारी हाट, काळन विचारी अवस, काळन विचारी पहाट. मग ते नचले पायी. आज काळ मला माझ्या तुकोबारांनी जिंकला. वैकुंठ गमन आहे. माझ्या ज्ञानोबारांनी जिंकला. संजीवन समाधी आहे. नाथ महाराजांनी जिंकला. जल समाधी आहे. ध्रुवानं जिंकला. ध्रुवतारा आहे. किती सांगू तुम्हाला. अहो आत्ताचा जो पिरियड चालू आहे का सध्या, हा भगवान बाबांची पुण्यतिथी आणि वामन भाऊंची पुण्यतिथी चालू आहे सध्या. इतके सप्ते चालू होते. संध्याकाळी मला त्या खाली काय कलमनुरी हिंगोलीकडे कीर्तन आहे. मला 7 ते 9 कीर्तन आहे. त्या कलमनुरीला ते भगवान बाबांचा आणि वामन भाऊचा मोठा सप्ताह चालू आहे. त्या भगवान बाबाने आधी देह ठेवला बरं का. भगवान बाबा आधी गेले बरं का. अभिमानाबा आधी गेले. तुम्ही त्यांच्या कुळात जन्माला आले ऐका. हो आधी गेले भगवान बाबा. आणि भगवान बाबा गेल्यावर काही दिवसांनी वामन भाऊ महाराज गेले. ते ॲडमिट केलं त्यांना हॉस्पिटलमध्ये. त्या काळातले लोक खूप प्रेम करायचे साधूवर. आता आपले अवघड झाले. आता माझान त्या काळात तसं नव्हतं. सगळे लोक प्रेम करायचे बरं का. आणि त्या काळात वामन भाऊंना 50,000 लोक तिथं हॉस्पिटलमध्ये गोळा झाले महाराज. हो भाऊ म्हणजे सामान्य नव्हते महाराज. वैराग्य मूर्ती होती. तुकोबारायच महाराज दुसरे. वैराग्य होतं महाराज. जे बोलेल ते घडायचं. आणि ते वामन भाऊ महाराज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. आणि डॉक्टरांनी येऊन सांगितलं वामन भाऊ गेले. लोक रडायला लागली महाराज. इकडे बघा लोक का रडायला लागली. आणि माझ्याकडे बघा लोक याच्यासाठी रडायला लागली बापू देशमुख साहेब. याच्यासाठी लोक रडायला लागली की भगवान बाबाच्या तिथीला गेले होते का, त्याच तिथीला वामन भाऊ गेले होते. आता किती अवघड झालं. पुढच्या वर्षी भगवान बाबांची पुण्यतिथी करायची का वामन भाऊची करायची. एकाच तिथीला 2 साधू गेले. आता कसं करायचं म्हणून लोक रडत होते. ते डॉक्टर अजून जिवंत आहेत बरं का. पुण्यामध्ये इंद्रायणी हॉस्पिटलला कधी गेले तर भेटून या. भोसरीमध्ये आहे. त्या इंद्रायणी हॉस्पिटलचे डॉक्टर अजून जिवंत. ते सांगतात माझ्या जीवनातलं पहिलं हे असं घडलं. मला गेलेले वामन भाऊ महाराज 15-20 मिनिटानं उठून बसले. हो म्हटले आजच्या दिवशी माझा भगवान गेलेला आहे. मी जरा 7 दिवसानं जातो. अकोला ऐकायला सोपं आहे. आणि बरोबर 7 दिवसांनीच गेले. म्हणून आजही भगवान बाबांच्या पुण्यतिथीला 14 तारखेला सप्ते सुरू झाले. आणि बरोबर 7 दिवसानं वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे. 7व्या दिवशी काला येतो. म्हणजे 7 दिवसाचं अंतर ठेवलं. याला म्हणतात काळावरती विजय मिळवला. कशामुळे. काळ सार्थक केला त्यांनी. भजन केल्यामुळं काळ जिंकला. भजन केल्यामुळं शरीर जिंकलं. नामस्मरण केल्यामुळं जग जिंकलं. आणि सगळं जिंकल्यामुळं जिवंतपणे म्हणता आला अभिमानाबा अभंगाचं पहिलं चरण. सेवा
भला माझा बहु गोड झाला. काळावरती विजय मिळवला वामन भाऊंनी म्हणावं, शरीरावरती विजय मिळवला तुकोबरायांनी म्हणावं, जगावरती विजय मिळवला ज्ञानोबरायांनी म्हणावं. शेवट तो भला माझा गांजा खसने नाही म्हणायचं, पेताडाने नाही म्हणायचं, जिवंतपणे ज्यांनी भजन केलंय त्यांनी म्हणायचं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपल्या मराठवाड्यात पैठण नावाचं गाव, पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आले. भानुदासाची कुळी, महाविष्णूचा अवतार, एवढे गोड साधू. संप्रदायाचा खांब आहेत ते खांब. हा जो खांब आहे ना मंडपाचा, हा खांब महत्वाचा आहे. पाया आणि वरचा कळस खांबामुळे टिकून. ज्ञानोबाराय पाया आहेत, तुकाराम महाराज कळस आहेत आणि मधला खांब. हे जनार्दन एकनाथ, हा जनार्दन एकनाथ, जनार्दन झाली इमारत फळा आली. ज्ञानदेवी रचिला पाया, ओ उभारिले देवालया. जनार्दन नामातयाचा किंकर, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. बघा खांब महत्वाचा आहे. हे मंडपवरचा का टिकून एक खांबे म्हणून, खालच्या जमिनीला तो का धरून एक खांबे म्हणून. खांब झाले नाथ महाराज. आणि ते नाथ महाराज एवढं मोठं काम केलं. पिंगळा लिहिला, खंडोबाराय लिहिलं, काय लिहिलं नाही महाराज म्हणा. मल्हारीची वारी मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, मल्हारीची बारी. एका जनार्दनी धन्य खंडेराव. बर का, त्यावरी कुंचावारी. नाथ महाराजांचं हे मल्हारी कुणाची, नाथ महाराजांची. पिंगळा नाथ महाराजांचा. भारुड नाथ महाराजांचे. मोडकेसे घर, तुटकेसे छप्पर, कुणाचा अभंग हा नाथ महाराजांचा आहे. ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी दिली आपल्याला. बरं का, ज्ञानोबरायांनी नाही, नाथ महाराजांनी दिली. बरं का, भाद्रपद मास कपिला षष्टी लेखन कामाठी पूर्ण झाली. हो, ज्ञानोबरायांनी नाथ महाराजांना दिली. नाथ महाराजांनी शुद्ध करून आपल्याला दिली. म्हणजे हरिपाठ नाथ महाराजांनी दिला. ऐका, ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी दिली. भारुड एवढं मोठं काम केलं नाथ महाराजांनी. संतच नाहीत महाराज तसे. आणि एवढं मोठं काम केल्यावर एका षष्टी या तिथीला नाथ महाराज गेले. सगळ्यांनी ऐका. षष्टी म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी. 6वा आकडा. बरं का, षष्टी या तिथीला नाथ महाराज बापू गेले. आता गावात चर्चा झाली. आता हे अण्णा गेल्याची बातमी गेली आणि मग सगळं गाव कसं आज एकत्रित आलंय. वर्ष श्राद्ध झालं तसं सगळं पैठण गाव एकत्रित आलं.
नाथ महाराज गेल्याची बातमी गेली आणि त्यांनी पहिल्या चरणासाठी सांगतो बरं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एवढी कथा म्हणजे पहिलं चरण कळलं. मग सगळ्यांनी त्यांची ताटी बांधली, चौघाच्या खांद्यावर नाथ महाराजांना घेतलं. हरिपंडित पुढं, गावातले ब्राह्मण मागं, सगळे सोयरे पै पाहुणे मागं. निघाली प्रेतयात्रा. राम बोलो बे राम बोलो, राम नाम सत्य हे, राम बोलो बे राम बोलो, राम नाम सत्य हे. नाथ महाराजांची प्रेतयात्रा निघाली आणि ती प्रेतयात्रा चालत 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 गावाच्या वेशीपर्यंत आली. सगळेजण राम म्हणत होते, कोणी कृष्ण म्हणत होतं, कोणी हरी म्हणत होतं, कोणाच्या डोळ्यात अश्रू होते, सगळे दुःखी होते. आणि तेवढ्यामध्ये ज्या चौघा खांदेकरांनी नाथ महाराजांना खांद्यावर घेतलं होतं का, ते एकमेकात बोलायला लागले. पहिल्यानं शेजारच्याला चिमटा घेतला केशवपंत, त्यानं मागच्याला विठ्ठलपंत, त्याने अलीकडला विष्णूपंत, त्यानं पुन्हा पहिल्याला हरिपंत. चिमटे का घेता म्हटले, बघा ना खांद्यावर कोण आहे आपल्या, म्हणजे नाथ महाराज. तेच सांगतो म्हटले, महाराजचं पोरग काय उचललं, हरिपाठ काय लिहिला, पिंगळा काय लिहिला, भारुडं काय दिले, आपलं ज्ञान लोकांना दिलं, आपलं ज्ञान समाजाला वाटून टाकलं. पण शेवटी आपलाच खांदा कामयाब, आपल्याच खांद्यावर जावं लागलं. हे खांदेकरी बोलल्यामुळं झालं काय, खांदेकरी बोलल्यामुळं नाथ महाराज वर ताटीवरच उठून बसले. वरूनच आवाज दिला, पंत. पंताच्या नाही, तुम्ही नाही बरं का, पंत म्हटल्यावर पंताच्या मांड्यात विठ्ठल विठ्ठलच म्हणायचं, त्याला थंडीत बापरे आवाज तो वरून येतोय. भूते काय, भूत नाही म्हटले, नाथ आहे, मांड खाली. अय मांड मांड मांड, तुझ्या खांद्यावर जायचं नाही म्हटले. काय नवल झालं महाराज. खांदेकरी बोलले आणि बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले आणि बाबा उठून बसले. सगळ्या गावात बातमी. तिनं तिला, त्यावेळेला काही व्हॉट्सअप नव्हतं, स्टेटस नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे एकच जाहिरात, तिनं तिला, तिनं तिला, तिनं तिला, तुला काही माहिती आहे का, तुला काही माहिती आहे का, तुला काही माहिती आहे का. काय खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. सगळ्या गावातून, तालुक्यात, तालुक्यातून, जिल्ह्यात, जिल्ह्यातून, महाराष्ट्रात 1 वर्ष बातमी पसरली. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. 1 वर्ष महाराज जगले आणि 1 वर्षानं पुन्हा त्याच षष्टीला देह ठेवला. पुन्हा लोकात चर्चा, महाराज गेले का बघा म्हटले. नक्की गेले का बघा, डॉक्टरांना बोलवा, वैद्याला बोलवा, नाडी तपासा. मागच्या बरेला अर्ध्यातूनच आलो, काय बघा प्रकार, नेमकं काय झालं. एक वैद्य बोलवले, त्यांनी नाडी तपासली आणि सांगितलं गेले. गेले. पुन्हा ताटी बांधली, पुन्हा हरिपंडित पुढं, पुन्हा गावातले ब्राह्मण मागं, पुन्हा सगळे सोयरे मागं. निघाली प्रेतयात्रा. पण आता काय झालं, गावातले काही जुने लोक होते ना, त्यांनी त्याचं खांदेकराला सांगितलं, तुम्ही बोलू नका. खांदेकराला काय सांगितलं, तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही बोललं की बाबा उठून बसतात, अर्ध्यातूनच वापस यावं लागतं. असं काही करू नका. राम म्हणू नका, हरी म्हणू नका, कृष्ण म्हणू नका. तोंडावर असं बोट ठेवा. तोंडावर बोट ठेवायला लावलं. निघाली प्रेतयात्रा. पहिल्यांदा गावाच्या वेशीपर्यंत गेलती. आता पैठण गावातून वेशीतून आतमध्ये गेली. जमलं म्हटले, आता जमलं, आता एकदाच गेलीच. गावामध्ये सगळे रामनाम म्हणत होते, सगळे आता रडत होते. आणि तेवढ्यामध्ये एक आई पैठणची आपल्या एकुलत्या एक मुलीला पहिल्याच मुलाला सासरा नांदायला पाठवत होती. जुना काळ होता, डोक्यावर पदर घेतलेला, तुळशीच्या वृंदावनाला पाणी चाललंय. तिची मुलगी चालली जावायच्या बैलगाडीमध्ये बसून नांदायला. टाटा बाय बाय शिव, तिला आनंदाचे अश्रू. तिची मुलगी चालली नांदायला. ती लक्ष्मीनारायणाचा जोडा पाहते, आपल्या मुलीकडे पाहते, नवरदेवाकडे पाहते. आणि ती बैलगाडी चाललेली असताना अचानक त्या बैलगाडीला नाथ महाराजांची प्रेतयात्रा आडवी आली. बाईला अपशकून झाला. कोण गेलो, नाथ महाराज. कोण हो, नाथ महाराज. कोण, नाथ महाराज. बाई मनात ती मनात म्हटली, काय बाई, माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुलाला नांदायला चालली आणि ह्या बाबाला आजच टाइम सापडला. काल नाही, उद्या नाही, परवा नाही, आजच. बाई मनातली मनात म्हटली, अकोलेकर ऐका. नाथ महाराज पुन्हा ताटूर उठून बसले. वरूनच आवाज दिला, पंत. पंत म्हटले, आमचं काहीच नाही ना राव, आम्ही तोंडावर बोट ठेवलंय. म्हटले, तुम्ही नाही, पण बाई आली ना 50% मांडा मांडा. पुन्हा प्रेत खाली मांडलं. स्वतःच्या पायाने चालत नाथ महाराज घरी निघून गेले. असं 2 वेळेला झालं. आणि 3ऱ्या षष्टीला नॉट खांदेकरी आणि नॉट बाई स्वतःच्या पायाने चालत नाथ महाराज गोदावरी मातेच्या पात्रामध्ये गेले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणत आपला देह गोदावरीमध्ये समर्पित केला. आजही त्यांच्या पादुका पैठणला आपल्या दर्शनासाठी उपलब्ध आहेत. याला म्हणतात जिवंतपणे काळ जिंकला आणि मग म्हणताल शेवट बहु
एक चरण मी तुम्हाला शिकवलं, शेवट तो भला. काळ ज्यांनी जिंकला त्यांना म्हणता येतं, शरीर ज्यांनी जिंकलं त्यांना म्हणता येतं, जगावरती ग्रंथ तयार करून ज्यांनी सत्ता मिळवली त्यांना म्हणता येतं शेवट तो भला माझा. त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप उदाहरणं दिली. आज एका बापासाठी आपण एकत्रित आहोत. झालं एक 10 मिनिटं घ्यायचीत मला. हा जो बाप आहे, हा बजरंग अण्णा नावाचा बाप आज आपल्या या सगळ्या कुटुंबाला सोडून गेल्या वर्षी निघून गेला. काय असतं बघा, 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा बाप असतो. 1 क्विंटलचं पोतं आहे, रेणापूरला, अंबाजोगाईला, परळीला, लातूरला, बीडला 50 क्विंटलची ट्रक खाली करणारा बाप असतो बरं का. बापासाठी अभंग तुकोबारायांनी गायला. तुकोबाराय म्हणतात, बाप किती कष्ट करतो ऐका. बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराची जोडी, बाप करी जोडी लेकुराची जोडी. लोक चाकर बनवतील, लोक तुम्हाला हाताखालचं बनवतील, तुम्हाला लोक काही देणार नाही. पण एक बाप आहे तुमचा, तो तुम्हाला बंगला देतो, शेती देतो, माझ्याकडे बघा घर देतो, तुम्हाला सगळा मालक बनवणारा बाप असतो. अंगाची लाही झाली तरी चालेल, मी घामलो माकलो तरी चालेल, पण माझा पोरगा सावलीत असला पाहिजे. आज हा बजरंग अण्णा नावाचा बाप नाहीये, पण त्यांची 2 मुलं आनंदामध्ये सावलीमध्ये आहे.
त्याचं कारण हा बाप असतो. कोणी नसतं बरं बापासारखं, लक्षात ठेवा. आपुली सगळ्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतील बघा. ज्याला बाप नाही त्याला विचारा, मला पण बाप नाही. 2 कीर्तन असतील ना तर 2 निरोस्तरी करायचं. माझा बाप मोठा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान आहे, तो गाडी चालवतो माझी. मी मोठा आहे, तो लहान आहे, मी दोघंच भाऊ आहोत. माझ्या बापाचं खूप प्रेम होतं, सगळ्याच बापाचं असतं ना. मी जर कीर्तन करायला गेलो तर माझा बाप फेट्याची घडी घालायचो, निरू इस्त्री करायचा. आमच्या बापानं आमच्या दोघा भावाला आळंदीला नेलं आणि दोघाला अशी माऊलीच्या समाधीवर हात ठेवून सांगितलं की वेगळं कधी राहायचं नाही बरं. आणि आम्ही दोघांनी पण तशी शपथ घेतलेली, बापू मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही बरं का, आणि राहणार पण नाही. ज्या दिवशी राहू त्या दिवशी कीर्तन करायचं नाही. महाराज नुसते भाऊ सांगायचे नसतात, नुसते मायबाप सांगायचे नसतात, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. या मुलींच्या डोळ्यात पाणी यायला लागलं का? त्यांना बाप नाही. कष्टातून गंध लावणारा बाप, मुलींना संस्कार देणारा बाप, या पोरांना घडवणारा बाप फार महत्वाचा असतो बघा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी अण्णा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगता. 1 क्विंटलचं पोत आहे तर 50 क्विंटलची ट्रक खाली करणार आपला बाप असतो. अकोलेकर एवढा चांगला कार्यक्रम या 2 पोरांनी ठेवला. आमच्या उत्तरेश्वर बुवांनी एवढं सुंदर नियोजन केलं. एवढे गायक वादक, कैलास महाराज, अभिमान आबा, साखरे महाराज, एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही ऐकताय. 12 कधी वाजले कळालं नाही. हे कीर्तन घरी घेऊन जाताना माझं ऐका, ऐका रे. 50 क्विंटलची ट्रक खाली करणारा बाप, फाटलेली बन्यान घालणारा बाप, 2-4 ठिकाणी बांधलेलं धोतर घालून बांधलेलं फाटलेलं धोतर बांधलेला बाप. ऐका रे, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, डॉक्टर महाराज वकील बनवतो. जगामध्ये बापासारखं कोणी नाही महाराज. विनंती असेल, बाण लागला होता श्रावणाला बाण लागल्यावर दशरथ राजा पाणी घेऊन आला होता आणि विचारत होता आंधळा बाप, बोलणारे राजा कुठे रे, बोलणारे राजा तू बोलत का नाही? मी श्रावण नाही. तू श्रावण नाही तर मग तू कोण आहे? मी राजा आहे. असेल रे तू राजा. आमचा राजा कुठे रे, आमचा राजा कुठे रे, असं विचारल्यावर सांगितलं होतं
तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागला शब्द ऐकल्याबरोबर त्या आंधळ्या बापानं दशरथ राजाला श्राप दिला, राजा आम्हा सिद्धी झाले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. हा बापाचा श्राप जर देवाच्या बापाला लागतो, आपण की झाडकी पत्ती आहोत. आपल्या बापाला जिवंतपणे रडू नका. मी जर जास्त सांगायला गेलो तर मला दम निघणार नाही. मला पण बाप नाही, ज्याला नाही त्याला विचारा. आज या पोरांना खूप आठवण येत असते. अण्णा तुमची फार आठवण येते, अण्णा नयनी आश्रू येते, बाबा बाबा तुमची आठवण येते आम्हाला. इकडून येताल का, तिकडून येताल का, असं म्हणत आपण बापाची आठवण काढतो. एक वाक्य जाता जाता सांगतो, मायबाप निघून गेल्यावर 5 लाख खर्च करू नका. मायबाप निघून गेल्यावर 2-4 लाख घालू नका. चांगलं कीर्तन ऐकताय ना तुम्ही, तुमचा बाप जर जिवंत असेल, आता या मुलांचा नाही राहील. अण्णा गेले, त्यांनी एवढा खर्च करून कीर्तन ठेवलं, एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला. मग कीर्तन शिकण्यासाठी असेल तर माझं घरी घेऊन जा. हे 2 हात तुमच्या जिवंत बापाला द्या. जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला. चालता येत नसेल तर चालवा. दमलाय तो, फेट्यावर आलाय, गुडघे दमलेत त्याचे. तुमच्यासाठी शेती सांभाळली, तुमच्यासाठी बंगला बांधला, तो जगलाच नाही महाराज. तुम्हाला जर त्याने इस्टेट कमवून ठेवली असेल तर तुमचं एकच काम आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. अरे काय कुणी गांजा खस नाही सांगत, हा कुणी काही पेताडाचं नाही. हे विश्वाच्या मालकाचं, देहूच्या मालकाचं विधान आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. लक्षात ठेवा, माऊली म्हणतात सकल तीर्थाची धुरे, जे का माता पितरे श्रेष्ठ फक्त मायबाप असतात. हे 2 हात जिवंत मायबापाला द्या. तुमचे 2 हात जर जिवंत आई वडिलाची सेवा करत असतील, मी नक्की सांगतो बघा, तुम्हाला या 2 हाताला या जगाच्या बाजारात तुम्हाला कुणापुढे पसरण्याची गरज नाही. एवढे श्रीमंत व्हाल. हो, मायबापाचं दर्शन घेत चला. आज यांचे वडील राहिले नाही, ती मुलं रडायला लागली, त्या मुली रडायला लागल्या. त्यांचा बाप आज त्यांना दिसत नाही. या बाजूने येईल का, इकून येईल का, मला माहिती आहे. मी दरवर्षी वडिलाचा कार्यक्रम करतो, बाप दिसत नसतो. व्यवहारामध्ये बाप फार महत्त्वाचा असतो आणि आमच्या परमार्थामध्ये आमचे बाप ज्ञानोबाराय आहेत. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बाप कोण आहे? आमचे ज्ञानोबाराय आमचे बाप आहे. आई कोण आहे? आमची विश्वाची माऊली, आमची ज्ञानराज आमची माऊली आहे. पण आमचे संत आमचे मायबाप आहेत. जसं आपल्याला दुःख होतं, ज्ञानोबाराय बसताना संत रडत होते, निवृत्तीनाथ महाराज रडत होते, सोपान काका रडत होते, हो सगळे विश्व रडत होतं बघा. विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव, स्वर्गी हुनी देव करिता ती आळंदी हे गाव. पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव. जसा बाप जाताना मुलं रडतात, तसं आमचा विश्वाचे माऊली जाताना जग रडत होतं, संत रडत होते. हो, मी बांधिल्या पेंधीचा सुटला से तृण रानो माळा पांगले से. असंच असतं बघा, ज्याची गरज येते बाप निघून जातो, ज्याची गरज नाही ती राहतात. असा बाप निघून गेला. या बापाला आदरांजली देण्यासाठी आमच्या अण्णांना हार असला पाहिजे. आमच्या अण्णांच्या कष्टातून आम्ही उभे आहोत. आम्ही अकोला गावात जगतोय ना पोरं मुली, तर आमच्या बापाच्या कर्तृत्वानं आहोत. त्या बापाला मानाचा मुजरा करण्यासाठी, बापाची आठवण काढण्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवला. त्यानिमित्तानं आपण एक चरण शिकलो, शेवट तो भला माझा बहु. कशामुळं होतं हे? आलो निजाच्या माहेरा, पंढरपूरला गेलं पाहिजे. निजाचं माहेर कुठं आहे? पंढरी हे माझे माहेर साजनी. हो, पुन्हा पुन्हा जाईन गे मायेत या पंढरपुरा, आपुल्या माहेरा जाईन मी पुढे जाईल, पंढरीला जाईल. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, ज्ञानेश्वर
गेली आता घेऊन आलो वेदाचा अण्णांच्या मुलांनी एवढा चांगला कार्यक्रम ठेवला आणि या सगळ्यांची विनंती आहे की आमचे कैलास महाराज माझं काल्याचं ते बन सारोळ्याचं पत्रिका आलेली बन सारोळ्याला माझं काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन जरा काही वेगळं असतं, स्पेशल असतं, म्हणून खूप कीर्तनं आहेत काल्याची. बन सारोळा तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी 27 जानेवारीला काल्याचं कीर्तन आहे. तुम्हाला पत्रिका आणि मला वाटतं हा 20 तारखेपासून सप्ताह चालू आहे. माऊली महाराज मस्के, लक्ष्मण महाराज मेंगडे, पांडुरंग महाराज उगले, प्रशांत महाराज चव्हाण, प्रकाश महाराज बोधले, शिवाजी महाराज पहाणी आणि कृष्णदास महाराज सताळकर यांची कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन माझंच आहे. आपण त्या काल्याच्या कीर्तनामध्ये गवळणी गातो आणि त्या गवळणीमुळं महाराष्ट्रभर आमच्या कैलास महाराजांचं नाव झालं. आणि एक विनंती या सगळ्यांची आली, आपलं झालायच कार्यक्रम आता, म्हणून शेवट गोड व्हावा म्हणून या अण्णांना भावपूर्ण आदरांजली मिळावी म्हणून या पोरांनी एवढा खर्च केला, एवढ्या लांबून. आता पुण्याला 6 ते 8 कीर्तने कैलास महाराजांना, वेळ नाही त्यांना, तरी सुद्धा ती राधा ती मीरा कृष्णाला म्हणते, हे देवा, हे कृष्णा, मी तुझ्याशी नातं जोडलं रे. हे कृष्णा, मी तुझ्यासाठी घर विसरले. हे कृष्णा, मी तुझ्या मुरली पायी, तुझ्या आवाजापायी, तुझ्या प्रेमापायी माझा संसार विसरले देवा. हे देवा, मी तुला सगळं विसरून शरण आले. सुध बुध कोई तेरे प्यार में,
धन्यवाद. आपण सगळी एवढ्या लांबून आला, सगळ्या बहिणी मंडळी, पुरुष वर्ग, सगळे गायका, हे सगळी भजनी मंडळी बरं का. कुणाच्या वाट्याला चाल आली नाही, आलाप आली नाही, त्याबद्दल माफी मागतो. सगळा हा भाग गोड आहे. सगळ्यांच्या चरणी साष्टांग पडिपात. आज 2 पिशव्या घेऊन हे आमचे बजरंग अण्णा देवाच्या पायावर समर्पित झाले आणि हात वर करून या मुलांना आशीर्वाद दिला. पोरांनो, माझ्यासाठी कार्यक्रम ठेवला. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल जय जय. विनाशा कृपाळवाजी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा स्वरूपा दा विश्वंबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा शिरजागरा कमलनयना कमलापती कामिनी मोना मदन मूर्ती भवतारका दर्त्याक्षरी वामन मूर्ती देवक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावादी चरणी हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे सकल देवाजी देवा कृपाळ वाजिके शिवा महानंदा मानुभवा सदा पुंडलिका वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की रुक्माई जन्मदिनी सप पंढरीचा वार करी वारी चुकून हरी संत संत सर्व काळा प्रेमाचा कळून
चंद्रभागे स्नान तुका मागेचे दान पंढरीचा वार करी वार चुकले मागणे ते कृत प्रति आहे काय पांडुरंगा या संताशी निर्वेची मध्ये दे आणि गुरुजी काय मागो देवाना नवदार तो मध्ये दे बाई संताजी या संताशी निर्वेची मध्ये दे आणि गुरुजी ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम आणि बसा 5 मिनिटं सूचना सांगू सर बोला बोला ऐका आता सूचना होईल 5 मिनिटं सगळ्यांनी भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही बरं का 2 तास सगळ्यांनी दिले धन्यवाद बोला अकोला नवीन अकोला जुना